गुहागरचं दुर्गादेवी मंदिर इथे आपण आलो आहे। मंदिरामध्ये यायला दोन मार्ग आहेत। चालत जर का आपण आलो तर चालतला मेन जो रस्ता आहे गुहागरचा वरच्या पाटाचा तिथनं आपण चालत येतो। पण आपल्याकडे जर का वाहन असेल, चारचाकी असेल, तर इथे मागे पार्किंग आहे। म्हणजे मंदिराकडे आपण जे मेन रोडनी जातो त्याच्याच अलीकडे वाहन मार्ग म्हणून एक पाटी तुम्हाला दिसेल। तिथनं आतमध्ये आलं की आपण इथे समोर माझ्या मागे तुम्हाला दाखवतो, इथे हा पार्किंग या इथे आपण करतो, पार्किंग इथे करू शकतो आणि मग आपण मंदिरामध्ये जायचं। बरोबर माझ्या समोरच्या बाजूला इथे मंदिराचा मार्ग आहे। चला दाखवतो आपण पण मंदिरात जाऊ आणि इथलं हे जे दुर्गादेवीचं जे मंदिर आहे त्याचं आपण दर्शन करूया। गुहागर हे प्रसिद्ध आहे श्री व्याडेश्वर आणि तसंच हे इथलं दुर्गादेवी मंदिर आणि ऑफकोर्स हेदवी आणि वेळणेश्वर। तर त्यातलं आजचं आपलं गुहागरमधलं पहिलं ठिकाण हे श्री दुर्गादेवी मातेचं मंदिर। चला आतमध्ये जाऊया। सुंदर परिसर आहे, इथे पायऱ्या आहेत आत जायला, पायऱ्यांवरनं हळूहळू पुढे जाऊया। प्लेनच रस्त्यात पायऱ्या म्हणजे थोडंसं खाली उतरायचं आहे तेवढंच फक्त आहे। जाऊया खाली, चला। या अशा पायऱ्या आहेत आत जायला आणि समोर श्री दुर्गादेवी देवस्थान सुस्वागतम आपलं स्वागत करतायत। तर ट्रॅव्हल विथ चारूचे प्रेक्षक तुमचं पण स्वागत। आणि आतमध्ये येता येता आज इथे हा एक गोठा आहे, गायी आहेत आणि म्हशी आहेत आतमध्ये आणि त्यांचा गाईच्या शेणाचा जो सुंदर वास येतो, सुवास येतो, तो सुवास इथे आपल्याला मस्तपैकी आतमध्ये आलं की येतं। आणि हे गाईचं खाद्य कडबा इथे ठेवलेला आहे आणि पाटी आपलं स्वागत करते। चला या कमानीतनं आतमध्ये जाऊ आणि पुढे जाऊन देवीचं दर्शन करू। समोरच्या बाजूला हे इथे मंदिर आहे। या बघा इथे सगळ्या गाई आणि घुंगरांचा आवाज, अगदी मंजूळ असा घुंगरांचा आवाज येतोय। हे समोर मंदिर। मंदिरात दर्शनासाठी काही नियम इथे लिहिलेत। पाय धुवून आत जावे, मोठ्याने बोलू नये, धार्मिक विधी फंडामार्फतच केले जातील वगैरे सगळे नियम आहेत। आणि चालत जर का आपण आलो तर म्हणजे वरचा पाटाचा जो रस्ता आहे तिकडनं जर का आलो तर या साईडने आपण चालत इथे आतमध्ये येतो। एक चाफ्याचं झाड आहे सुंदर, ध्वजपताका त्याच्यावरती श्रीराम यांची ध्वजपताका, पक्ष्यांचे आवाज आणि हा मोठा भव्य इथलं मोकळं यांचं सभागृह असल्यासारखं आणि इथनं मंदिरामध्ये आतमध्ये दर्शनाला। श्री दुर्गादेवी प्रसन्न। एक दुर्गादेवी देवस्थान फंड जे आहे इथलं, जे हे मंदिराचा जो सगळा कारभार आहे ते हे सगळे लोक मिळून एकत्रपणे हे सगळं इथला कारभार बघतात। अतिशय सुंदर आणि शांत वातावरणामधलं हे दुर्गा देवीचं मंदिर। आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला काही रिस्ट्रिक्शन नाही, आपण फोटो वगैरे काढू शकतो, फक्त परवानगीशिवाय आतमध्ये गाभाऱ्यात जायचं नाही। आणि समोर मूर्ती। चला आपण एक प्रदक्षिणा मारूया आणि नंतर मग तुम्हाला आपण मूर्तीचंही दर्शन करूयात। या देवीच्या अभिषेकासाठीच्या सगळ्या काही वस्तू इथे ठेवलेल्या, उपकरणी म्हणतात अशी सगळी उपकरणी आणि हा प्रदक्षिणा मार्ग। सुंदर सुबक असं मंदिर, काही ठिकाणी लाकडी बांधकाम आणि सिमेंट कॉन्क्रीट यांचं मिश्रण।
मंदिरामध्ये पूजा वगैरे आपल्याला जर का करायची असेल तर त्यांचा इथे दरपत्रक आहे. अभिषेक असेल, बोडण असेल, लग्नामुंजीनंतर आपल्याकडे जे बोडण करतात त्याच्यासाठीचं, आणि बाकीच्या ज्या काही पूजा आहेत त्यांचे इथे दक्षिणा आणि कुठल्या प्रकारची पूजा आहे ते इथे लिहिलेलं आहे. आणि ही इथली जी पंचांची जी कमिटी आहे त्या पंच कमिटीचे सगळे नावं, फोन नंबर. मंदिराचा दैनंदिन कार्यक्रम सकाळी 6 वाजता श्रींची पूजा सुरू होते आणि भक्त निवासाचं जे आरक्षण आहे, भक्त निवास पण आपण बघूया, सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत. दुर्गादेवी मंदिर इथे राहायची पण अतिशय उत्तम सोय आहे आणि या इथे सगळ्या नद्यांची नावं इकडे प्रत्येक खोलीला दिलेली आहेत. म्हणजे मी खालनं जे वाचू शकतो ते नर्मदा, कावेरी, शरयू, यमुना, सरस्वती, सिंधू असं सगळं नद्यांची नावं इथे दिलेली आहेत. आणि प्रसादासाठी इथे सोय केलेली आहे. श्री दुर्गादेवी मंदिरामध्ये आपण आलात दर्शनाला तर भोजन प्रसादाची पण इथे व्यवस्था आहे. ती ही अशी इथे फक्त आधी सांगून ठेवायला लागतं. आधी सांगून ठेवलं की त्याप्रमाणे इकडे हे तयारी करून आपल्याला इथे भोजन प्रसादाची सोय करतात. आत्ता आपण जो शॉट इथला घेतला प्रसाद व्यवस्थेचा, ही सगळी इथली प्रसाद व्यवस्था आणि इथली जी सगळी व्यवस्था आहे किचनची, ते श्री अमोद गोळे म्हणून आहे. ती ही सगळी इथली व्यवस्था बघतात. आणि राहायची जी व्यवस्था आहे भक्त निवासाची तीसुद्धा हेच इथे बघतात. यांनी आत्ताच मला सांगितलं की फोनवरतीसुद्धा या इथलं बुकिंग होतं. फक्त कमीत कमी 1 महिना आधी तुम्हाला फोन करून इथलं बुकिंग करावं लागेल. बाकी काय काय चार्जेस आहेत आणि एखादी रूम जर का रिकामी असेल तर मी यांना विनंती करतो की एखादी रूम जर का आपल्याला पाहता आली तर ती पण मी आपल्या प्रेक्षकांसाठी, तुमच्यासाठी मी तुम्हाला दाखवतो. इथले व्यवस्थापक श्री अमोद गोळे यांना आपण विनंती केली आणि त्यांनी ताबडतोब आपल्या दर्शकांसाठी ही क्षिप्रा नावाची रूम उघडलेली आहे. इकडे ॲक्च्युली सगळी नद्यांची नावं आहेत म्हणून मी त्यांना विचारलं हे क्षिप्रा म्हणजे नदीचंच नाव आहे का, तर हे सुद्धा गंगेपासनं ही क्षिप्रा ही उपनदी एक आहे. ही अशी रूम आहे. अमोदजी ही नॉन AC रूम आहे ना? ही AC रूम आहे. सेकंड फ्लोअरच्या सगळं, हां इथे वरती AC लावला. AC रूम आहे. खूपच सुंदर आहे हो, हे खूपच सुंदर आहे. ACचे तुम्ही सांगितलेत याचे 1200 रुपये. आणि हे बाथरूम आणि टॉयलेट दोन्ही वेगवेगळे आहे. अतिशय उत्तम, खूप सुंदर रूम आहे. स्वच्छ आहे, टापटीप आहे. TV आहे. तुम्हाला खरं तर अशा ठिकाणी TVची आपल्याला आवश्यकता लागत नाही, पण तरी ह्यांनी TV इथे आपल्याला दिला आहे. आणि बसण्यासाठी सोफा आहे. खिडकी उघडली AC न लावता आता या समोरच्या बाजूला इकडे हा समुद्रकिनारा जो आहे गुहागरचा प्रसिद्ध तो इकडे आहे. आणि बरोबर हा जो भाग आहे हा भाग ह्याला म्हणतात वरचा पाट ना, गुहागर वरचा पाट. ही अशी रूम आहे. मगाशी आपल्याला अमोदजींनी सांगितलं की इथे जर का तुम्हाला हवा असेल बुकिंग तर 1 महिना आधी म्हणजे रूम तुम्हाला अगदी इथे निश्चित मिळेल. AC नॉन AC दोन्ही आहे.
AC आपण बघितली, नॉन AC पण अशीच रूम आहे, फक्त AC नाही त्याच्यामध्ये. आणि नॉन AC दोघांजणांसाठी 800 रुपये आणि एक्स्ट्रा बेड हवा असेल तर अजून 200 रुपये. म्हणजे एका रूममध्ये 3 जण आणि AC 1200 रुपये आणि एक्स्ट्रा बेड हवा असेल तर परत त्याचे 200 रुपये. QR कोड यांचा हे मला देतात, मी आपल्या स्क्रीनवर टाकतो. आणि इथले मी कॉन्टॅक्ट डिटेल्स पण देतो. यांनी मला कार्ड दिलं आहे, त्याचा फोटो पण तुम्हाला साईड बाय साईड आता मी इकडे दाखवतो. आणि बुकिंग जर का तुम्हाला हवा असेल यांच्याशी तुम्ही संपर्क करा. यांचे बँक अकाउंट डिटेल्स पण आहेत तिकडे. आयदर तुम्ही पैसे डायरेक्ट ट्रान्सफर करू शकता किंवा जो QR कोड आहे ऑनलाईन पेमेंटचा, जीपेचा, त्याच्यावरनं तुम्ही पेमेंट करू शकता आणि आपली रूम इकडे तुम्ही बुक करू शकता. रूम मी प्रत्यक्ष बघितली, तुम्हाला पण दाखवली. अतिशय सुंदर स्वच्छ अशी ही रूम आहे. चला आता मंदिराचा अजून आजूबाजूचा परिसर आपण बघूया. दुर्गादेवी मंदिराच्या बाजूलाच हे इथे श्री गणेश मंदिरसुद्धा आहे. अतिशय सुंदर आणि सुबक अशी गणपतीची मूर्ती. ही मूर्ती बघितली की पुण्याच्या गणपतीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आपण उद्याला पुण्याला जाणार आहोत, त्याच्यामुळे उद्याची आठवण आजच. हा जो भक्तनिवास आहे याचं जगदंब भक्तनिवास असं यांनी नाव दिलेलं आहे. आणि इथे 2 मजले भक्तनिवासासाठी खोल्या आहेत. आणि ही वरची जी रूम, हा जो वरचा जो मजला आहे तिसरा, त्या तिसऱ्या मजल्यावरती वेदपाठ शाळा आहे. आणि आत्ताच्या क्षणाला इथे साधारणतः 13 ते 14 विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. आणि हा सगळा आजूबाजूचा भव्य आणि सुंदर नीटनेटका साफसूफ आणि अतिशय सुंदर असा परिसर. आणि त्या बाजूला गोशाळा आणि जुना जे भक्तनिवास होता ते जुनं भक्तनिवास या गोशाळेच्या वरच्या बाजूला. असं हे इथलं दुर्गादेवी मंदिर. इथे आलात, इथे जर का तुम्हाला खोली मिळाली, नशीब असेल तुमचं, तर इथली चांगली खोली तुम्हाला अतिशय रिजनेबल प्राईसमध्ये मिळेल. जेवायचं आधी सांगून ठेवलं तर इथे जेवण पण मिळेल. असं हे इथलं दुर्गादेवी मंदिर.